बाळा, किती काळ हा चिंतेचा भार खांद्यावर घेऊन असा दिशाहीन फिरणार आहेस? आता थोडा वेळ काढ, शांत बैस आणि माझे हे शब्द तुझ्या हृदयात साठवून ठेव. ही वेळ निघून जाण्यापूर्वी तुला काहीतरी अतिशय महत्त्वाचे सांगायचे आहे. तुझ्या आयुष्यात आता अशा काही चमत्कारिक गोष्टी घडतील ज्याचा तू कधी स्वप्नातही विचार केला नसल. तू आजवर जे काही सोसलंय, जे अपमान गिळले आहेत आणि ज्या संकटाशी तू रात्रंदिवस एकटा रडला आहेस, त्या प्रत्येक क्षणाचा आणि तुझ्या प्रत्येक अश्रूचा हिशोब माझ्याकडे आहे. तुला वाटतंय ना की या जगात तुला कोणी समजून घेत नाही आणि तुला कोणी साथ देत नाही, पण जरा डोळे मिटून मागे बघ. जेव्हा तुझा श्वास गुदमरत होता तेव्हा तुला सावरणारा अदृश्य हात माझाच होता. आता तुझे रडण्याचे, धडपडण्याचे आणि अपघात सहन करून घेण्याचे हे कायमचे संपणार आहेत, हे लक्षात ठेव. ज्या लोकांनी तुला आजवर कमी लेखलं आणि टिंगल केली, हीच लोक उद्या तुझं यश पाहून आश्चर्याने थक्क होणार आहेत. मी तुझ्यासाठी प्रगतीचे आणि सुखाचे असे नवे मार्ग उघडणार आहे, जिथे तुला केवळ मानसिक शांती आणि समाधान मिळेल. फक्त एक काम कर, तुझे हे जे संचल मन आहे ते थोडं शांत ठेव आणि पूर्ण श्रद्धेने, निशंक मनाने माझ्याकडे बघ. तुझ्या नशिबाच्या जुन्या रेषा पुसून त्या तिथे नवीन सुवर्ण अक्षरे लिहिण्याची जबाबदारी माझी आहे. जे गेलं ते कधीच आता परत येणार नाही, पण जे आता तुझ्या आयुष्यात येणार आहे ते इतकं सुंदर असेल, तुझं जुनं दुःख तू एका क्षणात विसरून जाशील. या जगाच्या अथांग गर्दीत स्वतःला पोरकं किंवा एकटं समजू नकोस, कारण मी तुझा सावलीसारखा सोबती आहे. जेव्हा जेव्हा तुला वाटेल की आता रस्ता संपलाय, पुढे सर्व अंधार आहे, तेव्हा फक्त माझे स्मरण कर. तुला रस्त्यावर प्रकाश आपोआप दिसेल. तुझ्या कष्टाचा, घामाचा प्रत्येक थेंब यशाच्या अथांग सागरात रूपांतर होण्याची शक्यता आहे. मी तुझ्यासाठी केवळ संधी निर्माण करणार नाही, तर त्या संधीचे सोन्यात रूपांतर करण्याची अफाट शक्ती माझ्याकडे आहे. ती शक्ती मी तुला बहाल करणार आहे. ज्या कठोर प्रश्नाची उत्तरे तुला आजवर शोधूनही सापडली नाही, ती उत्तरं आता आपोआप तुझ्या समोर प्रकट होतील. हा माझा तुला शब्द आहे आणि साक्षात ब्रह्मांडाचा स्वामी जेव्हा शब्द देतो तेव्हा तो कधीच रिकामा जात नाही. तुझ्याचे कर्माचे फळ मिळण्याची आता परिपक्व झाली आहे, त्यामुळे आता शंका घेणं सोडून दे. आता उठ, तुझे ते थकलेले डोळे पुस आणि एक प्रसन्न स्वच्छ तुझ्या चेहऱ्यावर आण. तुझ्या सुवर्ण काळाची आणि एका नव्या अध्यायाची सुरुवात आता झाली आहे. मी तुझ्या श्वासात आहे, तुझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात आहे आणि तुझ्या प्रत्येक पावलावर मी बारीक लक्ष ठेवून आहे. तुझा कणा होऊन मी तुझ्या पाठीशी हिमालय होऊन उभा आहे. मग तुला पडण्याची किंवा हरण्याची भीती कशाला हवी? निश्चिंत हो, तुझे सर्व ओझे माझ्या चरणी अर्पण कर आणि तुझे भविष्य पूर्णपणे माझ्या हातात सोडून दे. जे काही घडेल ते तुझ्या कल्पनेपुढे भव्य दिव्य उत्तमच असेल यात शंका नसावी. तुझा हा प्रवास आता आनंदाचा होणार आहे, कारण तुझा हात आता माझ्या हातात आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामींचे असेच प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी स्वामी भक्त माऊली या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.